नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. विषय आहेत गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकांवरील सर्व प्रश्न. बघूयात पहिला प्रश्न काय होता. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे. मित्रांनो, इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांपैकी 1 तारखेचा पर्याय हा योग्य असणार आहे. सर्वप्रथम योग्य पर्याय निवडण्यासाठी आपण साल आणि महिन्यांचा विचार करणार आहोत. पहिल्या पर्यायात जर बघितलं तर हा आहे चौथा महिना म्हणजेच एप्रिलचा महिना आणि एप्रिलचा जर महिना असेल तर तो असतो 30 दिवसांचा, म्हणून यात 31 तारीख येणार नाही. त्याच पद्धतीनं 9वा महिना म्हणजे आहे सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्यात देखील 30च दिवस येतात, म्हणून 31 तारीख येणार नाही. त्याच पद्धतीने जर आपण पुढे बघितलं तर येथे जे आहे 29/2 म्हणजेच 29 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे, परंतु 1900 हे साल जर लीप वर्ष असतं तर हा पर्याय बरोबर असता. 1900 थोडक्यात वर्षाच्या शेवटी जर 2 शून्य असतील तर ते लीप वर्ष असेल. कधी? जर त्याला 400 न भाग जाईल. 400 ने 19ला पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून हे लीप वर्ष नसल्याने 29 ही तारीख या वर्षामध्ये येणार नाहीये. आपल्याकडे केवळ चौथा पर्याय शिल्लक राहिला आहे. उत्तर चौथ्या पर्यायातच असणार आहे. तत्पूर्वी येथे सुद्धा आपण बघितलं तर 29 फेब्रुवारी हीच तारीख दिलेली आहे. मात्र येथे आपण चेक करणार आहोत की 92 हे वर्ष 1992 जे होतं हे लीप वर्ष आहे का. बघा, सरते शेवटी 2 9 and 2 म्हणजेच 92 आहे. 4 ने भाग जातोय का बघूयात आपण. 4 दुने 8, 1 उरला, 4 त्रिक 12. हे लीप वर्ष आलेलं आहे आणि लीप वर्षात 29 फेब्रुवारी ही तारीख येते, म्हणून यापैकी योग्य पर्याय जर निवडावयाचा असेल तर तो असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, 3520 चा 15% बरोबर किती. हा प्रश्न आपल्याला विचारलाय. पर्याय देखील दिलेत आपल्याला इथे 1, 2, 3 आणि 4. बघणार आहोत 3520 चे 15% बरोबर किती. बघा मित्रांनो, 3520 चे 15% काढण्यासाठी गुणिले 15 हे टक्केचा सिम्बॉल इथे शेकडेवारी आहे, म्हणून भागिले किती घेतोय मी इथे 100 घेतोय. 1010 गेला, 5 ने भाग दिला असता. 5 दुने 10, 5 त्रिक 15. त्यानंतर 2 ने भाग देतोय मी. बे 1 बे, 1 उरला, बे 7 14, पुन्हा 1 उरला, बे 7 12. 176 गुणिले 3, 3 7 18, हच्च्याला 1, 3 7 21 आणि 1 22, हच्च्याला 2 आलाय. 3 1 3 आणि 2 जर आपण म्हटलो तर उत्तर आलंय 528. पर्याय क्रमांक 2 हे असणार याचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना टिंबटिंब असतात. चौरसाच्या लगतच्या भुजा. सर्वप्रथम बघूया की चौरसाच्या लगतच्या भुजा कुठल्या असतात. चौरस ज्याच्या 4ही बाजू समान आणि ज्याचे 4ही कोण काय असतात, काटकोनात असतात, याला आपण म्हणतो चौरस. चौरसाच्या लगतच्या भुजा कुठल्या, तर ही भुजा आणि ही भुजा चौरसाची लगतची भुजा असणार आहे. आपण बघतोय की ही भुजा जी आहे ही या भुजेला काय आहे, लंब आहे, थोडक्यात काटकोनात आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, लंब. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करावयाचे असेल तर किती स्त्रिया कामावर असाव्यात. बघा, 8 दिवसात 15 स्त्रिया काम करतायत. आपल्याला दिवस आता कमी करायचे आहेत, 6 दिवसात ते काम करायचंय. याचाच अर्थ होतो की माणसांची संख्या, स्त्रियांची संख्या जी आहे ही वाढणार आहे. थोडक्यात याची मांडणी करताना बघाल, जर 15 स्त्रिया ते काम 8 दिवसात करत असतील तर आता दिवस जे आहेत ते आपल्याकडे फक्त 6 दिवस आहेत. यांसाठी किती स्त्रिया लागतील हे आपल्याला शोधावयाचं आहे. यासाठी आपण पहिल्यांदा चलनाचा प्रकार बघणार आहोत. बघा, दिवस कमी केलेले आहेत. दिवस कमी याचा अर्थ स्त्रिया काय होणार आहेत, तिथे वाढणार आहेत. आणि हा जो चलनाचा प्रकार आहे हा व्यस्त चलन असतो. व्यस्त चलनात समोरासमोरील पदांचा गुणाकार घेतला जातो. 15 गुणिले 8 बरोबर x गुणिले 6. आणि म्हणून x ची किंमत शोधावायची असेल तर 15 गुणिले 8 ला मी या 6 ना इकडे त्यांना हा भाग देणार आहे. 3 दुने 6, 3 5 15, बे 1 बे, बे चोक 8, 5 गुणिले 4 घेतला असता 5 चोक 20. थोडक्यात 6 दिवसात जर ते काम पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एकूण स्त्रिया कामावर किती लागणार आहेत, 20 लागणार आहेत. पर्याय क्रमांक सी. यानंतर घेतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, y चा चौथा घात अधिक 24y वजा 10y चा वर्ग ब्रॅकेट पूर्ण
भागिले, येथे जे चिन्ह आहे हे भागिलेचं चिन्ह आहे, y अधिक 4 यांचा भागाकार करायचा आहे आणि भागाकार व बाकी काय असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय 1 मध्ये बघा भागाकार दिलेला आहे हा आणि बाकी ही दिली आहे. याच पद्धतीने इतर पर्याय सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. हा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण बहुपदीची भागाकार पद्धती, थोडक्यात सिंथेटिक डिव्हिजन मेथड या पद्धतीचा वापर करणार आहोत. ही मेथड काय आहे हे आपण जाणून घ्या. सर्वप्रथम जो भाज्य आहे या भाज्याला मी रिअरेंज करून घेतोय. बघा कसं, y⁴. यानंतर येथे जर आपण बघितलं तर वायचा चौथा घात यानंतर वायचा वर्ग हे पद दिलं होतं. थोडक्यात वायचा तिसरा घात हे पद दिलेलं नाहीये, म्हणून येथे मी 0 वायचा तिसरा घात याला रिअरेंज या पद्धतीने करतोय. यानंतर वजा 10 वायचा वर्ग, त्यानंतर येतोय अधिक 24y. याची सहगुणक आपल्याला पुढे लागणार आहेत. त्याच पद्धतीनं जो भाजक होता y अधिक 4 बरोबर 0 घेतला असता मला y ची किंमत मिळते अधिक 4 इकडे येताना होणार आहे वजा 4. आता याला आपण मांडणी करून घेणार आहोत. मांडणी कशी करणार आहोत तर बघा या पद्धतीनं मी सर्वप्रथम याचे सहगुणक जे आहेत हे लिहून घेतोय. वायचा चौथा घात याचा सहगुणक होता 1, यानंतर याचा सहगुणक आहे 0, याचा सहगुणक आलाय वजा 10 आणि याचा आलेला आहे 24. या पद्धतीने हा वजा 4 जो होता, आता हा वजा 4 मी इथे मांडून घेतलाय. बघा या मेथडमध्ये सर्वप्रथम जे बहुपदी दिली आहे, पॉलिनॉमियल दिलेला आहे, त्याचा सहगुणक जो होता तो जसा आहे तसा मी इथे लिहून घेतलाय. बघा मी इथे लिहिलाय 1. यानंतर मी गुणाकार घेणार आहे वजा 4 गुणिले 1, उत्तर आलंय वजा 4. 0 वजा 4 खाली राहिलाय वजा 4. यानंतर वजा 4 गुणिले वजा 4 म्हटलं असता उत्तर येत आहे 16 अधिक 16 येत आहे, कारण वजा गुणिले वजा म्हटलं तर अधिक 16 येतोय. हा उरलाय तुमचा अधिक 6. यानंतर वजा 4 गुणिले अधिक 6 जर म्हटलं तर उत्तर येत आहे वजा 24. बघा 24 वजा 24 म्हटलं तर 0. उत्तरामध्ये हा शेवटचा जो अंक असतो याला म्हटलं जातं बाकी. थोडक्यात या भागाकारामध्ये बाकी 0 असणार आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येतंय की पर्याय क्रमांक 1 हे असणार या प्रश्नाचं उत्तर. परंतु हा भागाकार कसा लिहिला जातो हे बघून घेऊयात आपण. येथे भागाकार लिहिताना बघा सुरुवात y⁴ न केलेली होती, म्हणून खाली येथे पहिला जो सहगुणक असणार आहे यासाठी मी याला गुणतोय y⁴ न. 4 होता म्हणून येथे 3 आलेला आहे. याला y⁴ म्हणजे वायचा वर्ग आणि याला y न मल्टिप्लाय केलं असता बघा वायचा तिसरा घात गुणिले 1 म्हणजे वायचा तिसरा घात वजा हा 4 वायचा वर्ग झाला अधिक हा येतोय 6y आणि बाकी उरली 0. थोडक्यात हा भागाकार आणि बाकी असणारे 0. पर्याय क्रमांक A यामध्ये हे उत्तर दिलेलं आहे. बघाल यासाठी दुसरी मेथड ही होती, ज्याला ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड जमणार नाहीये त्याने काय करायचं, थोडा वेळ जास्त लागेल पण पर्याय कट मेथडने सुद्धा तुम्ही हे सोडू शकतात. कसं बघणार आहात बघाल, आपल्याला या दोन पदांचा भागाकार सांगितलेला आहे. आपल्याला माहितीये की भागाकार बघाल भागाकार गुणिले जर भाजक घेतला आणि यामध्ये जर आपण बाकी मिसळली तर उत्तर येत असतं भाज्य. आणि आता याच बाबीचा विचार करणार आहे मी. येथे भागाकार हा होता, भाजक हा होता, या दोघांचा गुणाकार घेऊन जर त्यात बाकी 0 आपण ऍड केली तर आपल्याला हे भाज्य मिळतंय की नाही हे मी बघणार आहे. यामध्ये मी पर्याय कट मेथड वापरतोय. बघा यासाठी मी पहिल्यांदा भागाकार जो होता तो घेतलाय वायचा तिसरा घात वजा 4y वर्ग अधिक 6y आणि आता याला गुणतोय मी भाजकानं. भाजक होता y अधिक 4 यांचा गुणाकार आणि याच्यामध्ये करणार आहे मी हा 0 ऍड. बघूयात आपण y ने याला गुणलं असता हा येणार आहे वायचा चौथा घात, पुन्हा y ने याला गुणलं असता 4y तिसरा घात, पुन्हा y गुणिले 6y जर म्हटलं आपण तर अधिक 6y वर्ग. याच पद्धतीने 4 ने याला गुणलं असता हा येणार आहे अधिक 4y घात, त्यानंतर हा येतोय तुमचा वजा 16y वर्ग. यानंतर या 6 ने या 4 ला जर गुणलं तर अधिक येतोय 24y आणि हा 0 आपण ऍड केला काय नाही केला काय. आता याच्यामध्ये हा वजा 4y आणि अधिक 4y क्यूब जो आहे तिसरा घात हा कॅन्सल होणार आहे. शिल्लक राहतोय वायचा चौथा घात हा अधिक 6y वर्ग आणि हा वजा 16y वर्ग जर म्हटलं आपण तर उत्तर येणार आहे वजा 10y वर्ग आणि हा शेवटी राहिलेला आहे तुमचा 24y. जर आपण ऑब्झर्व केलं तर हेच भाज्यपद आपल्याला येथे दिलेलं आहे आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बघा दोन्ही पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. यासाठी अजूनही एक मेथड आहे पण ती लेंदी मेथड आहे. भागाकार पद्धतीने सुद्धा याला सोडवता येतं. थोडक्यात याला भाज्याच्या ठिकाणी घेऊन याला जर आपण घेतलं तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करता येईल, पण ती थोडीशी लेंदी असणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी आपण या दोन मेथडचा विचार करणार आहोत.
यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. लहान कोण आहे? वर्षा आहे. कोणापेक्षा? शैलजापेक्षा. लहान असून तिचा जन्म कधी झालेला आहे? रविवारी झालेला आहे. वर्षा जी आहे ती शैलजापेक्षा लहान आहे. किती दिवसांनी? 187 दिवसांनी ती लहान आहे आणि तिचा जो जन्मवार होता तो कोणता होता मित्रांनो? रविवार होता. तर शैलजाचा जन्मवार कोणता असेल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, शैलजा जी आहे ही वर्षापेक्षा 187 दिवसांनी मोठी आहे. याचा अर्थ तिनं आधी जन्म घेतलेला आहे. आपल्याला मागे जावं लागणार आहे आणि मागे जाण्यासाठी दिवसांचा फरक बघावा लागणार आहे. हे एकूण 100 दिवस होते 187. आपल्याला माहिती आहे की दर 7 दिवसांनी मागे किंवा आपण पुढे गेलो तर वार बदलत नाही, म्हणून या एक्स्ट्रा दिवसांना मी 7 ने भाग देतोय. जसं की 7 × 7, 7 × 2 = 14, या 4 उरलेत, 47 झालाय. 7 सकम 42. 47 मधून 42 वजा केले असता एक्स्ट्रा दिवस जे आलेत, अधिक दिवस जे आलेत ते 5 दिवस आलेत. थोडक्यात आपल्याला रविवारच्या मागे किती दिवस जावं लागणार आहे? 5 दिवस मागे लावून जाणार आहे. आणि म्हणून शैलजा कधी जन्मली असेल तर रविवारच्या मागे 5 दिवस. रविवार नंतर मागे जर आपण 5 दिवस गेलो तर शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि हा येतोय तुमचा मंगळवार. थोडक्यात शैलजा जी आहे ही मंगळवारी जन्माला आली असेल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर ठरतंय. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे आणि 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये असेल तर 5 ताटांची किंमत किती? प्रश्न मजेशीर आहे. माहिती देताना वाट्या आणि ताटे, इकडे मात्र ताटे आणि वाट्या म्हटलंय. येथे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. मानून घेऊयात आपण वाट्या ज्या होत्या, एका वाटीची किंमत मी 1 रुपये मानतोय आणि जे ताट असणार आहे त्याची किंमत आपण मानून घेऊयात Y रुपये. आणि यावरून आपल्याला समीकरण तयार करावं लागतील. बघा, 5 वाट्या, एका वाटीची किंमत 1 म्हणून 5 वाट्यांची किंमत जी येणार आहे ती 5x येणार आहे, अधिक 7 ताटे, ताट जे असणार आहे ते Y रुपयांचं होतं म्हणून याची किंमत येणार आहे 7Y. यांची बेरीज केली असता उत्तर येणार आहे 650. हे पहिलं इक्वेशन मिळालंय मला. यानंतर ही माहिती 3 ताट म्हटलेले आहेत. 3 ताटांची किंमत असणार आहे 3Y. त्यानंतर 8 वाट्या सांगितल्यात आपल्याला, त्यांची किंमत असणार आहे 8x आणि यांची एकत्र जर आपण केली तर ती रक्कम होते 425 रुपये. यांची एकत्रित रक्कम येते 425 रुपये. इक्वेशन नंबर 2. जर असं असेल तर मला 5 ताटांची किंमत काढावयाची आहे. जर मी येथे 5 ताटांऐवजी एका ताटाची किंमत काढली तर मला 5 ताटांची किंमत काढता येणार आहे. आणि यासाठी ही समीकरणं जी दिलेली आहेत ती आपल्याला सोडवावी लागतील. बघा, मला ताट म्हणजेच Y ची किंमत काढायची आणि म्हणून एक्सच्या टर्म ज्या आहेत या मी इथे कॅन्सल करणार आहे. यासाठी येथे 5x आणि 8x होता म्हणून पहिल्या इक्वेशनला मी 8ने गुणून घेतोय आणि दुसऱ्या इक्वेशनला मी 5ने गुणून घेतोय आणि यांची वजाबाकी घेणार आहे. जसं की 8 पंचे 40x अधिक 8 7 56y बरोबर 8ने याला भाग दिला असता 0. 8 पंचे 40, 4 8 सक 48 आणि 4 किती आलाय? 52 आलाय. यानंतर 5ने याला गुणला असता हा येतोय तुमचा 40x अधिक 5 त्रिक 15y बरोबर इथे येणार आहे तुमचा 5 5 25, 2 5 2 10 आणि 2 12, 1 5 चोक 20 आणि 1 आलाय 21. यांची वजाबाकी घेतली असता x ची टर्म कॅन्सल झाली आहे. 56 मधून 15 गेले असता उत्तर येत आहे 41y बरोबर. यांची वजाबाकी घेतली असता इथे येणार आहे 5, 10तून 3 गेले 7, 4ला पुन्हा 1 आलाय, 2तून 2 गेले 0, 5तून 2 गेला असता उत्तर किती येत आहे तुमचं 3 येत आहे. आणि आता बघणार आहोत y ची किंमत. y ची किंमत काढण्यासाठी मी हा 3075 ला कितीने भाग देतोय? 41 ने. 41 ही मूळ संख्या होती. 41च्या पटीतली संख्या जर मला शोधावयाची असेल तर बघा 41 × 41. आता 41चा पाडा कसा तयार करायचा? तर 41चा पाडा तयार करण्यासाठी मी 40 अधिक 1 अशी फोड घेतोय त्याची. 4 × 7 = 28 म्हणजे 280 येणार आहे आणि 1चा 7 वेळा गुणाकार म्हणजे 7 येणार आहे. म्हणून 41 × 7 म्हटलं तर याचं उत्तर येणार आहे 287. 287 जर आपण यातनं वजा केलेत तर उरतात 20. संख्या तयार झाली आहे तुमची 205 आणि या 205 ला 41 न भाग द्यायचा असेल तर पुन्हा 40 पंचे 200, एकाची 5 पट 5 म्हणून येथे पूर्ण भाग जातोय. हे उत्तर येत आहे 75. Y जी ताटाची किंमत होती ती आली आहे 75 रुपये. परंतु आपल्याला जी किंमत काढावयाची आहे ती 5 ताटांची काढायची आहे आणि म्हणून 5 ताटे किती रुपयाला मिळतील? तर 5 गुणिले एका ताटाची किंमत 75 रुपये आलेली होती
पाचा पाचा 25, 7ला 2, 5 7 35, 35 आणि 2 37 आलेला आहे. उत्तर आलाय 375 रुपये. ही असणार आहे 5 ताटांची किंमत. बघा, कन्फ्युज करण्यासाठी हे 75 उत्तर इथे पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा दिलेलं होतं. प्रश्न नीट वाचून मग आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. बघा पुढचा प्रश्न, गटात न बसणारे पद निवडा. गटात न बसणारं पद बघा, क्षीर. क्षीरचा अर्थ काय होतो मित्रांनो? दूध. त्यानंतर पय, सलील आणि नीर या सगळ्यांचा जो अर्थ होतो तो काय होतोय? पाणी होतोय. आणि म्हणून गटात न बसणारं पद असणारे पर्याय क्रमांक ए, क्षीर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, गटात न बसणारी संख्या ओळखा. गटात न बसणारी संख्या 48, 17, 26, 37. दोन संख्या सम, दोन संख्या विषम. त्यामुळे सम आणि विषमच्या आधारावर येथे आपण याला वेगळं करू शकत नाही. यासाठी आपल्याला वर्ग किंवा घनसंख्यांचा वापर करता येईल का, मी याचा विचार करतोय. आणि माझ्या लक्षात येत आहे की हा 17 म्हणजे 16 अधिक 1, 16 म्हणजे 4चा वर्ग झाला, आलाय 25 अधिक 1 हा झाला 5चा वर्ग, 36 अधिक 1 हा झाला 6चा वर्ग. 48 साठी जर गेलो मी तर हे 49 वजा 1 येतंय. इथे 7चा वर्ग वजा 1 घेतलाय. इतर ठिकाणी अधिक 1 अधिक 1 अधिक 1, येथे मात्र वजा 1. म्हणून हा पर्याय गटात न बसणार असणारे याचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक ए. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आपल्याला एक मालिका दिलेली आहे आणि या मालिकेमध्ये विचारलेलं आहे की या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. बघा मित्रांनो, जेव्हा अंक मालिका ही चढत्या क्रमाने असते, वाढती असते, तेव्हा यातील फरक पहिल्यांदा लक्षात घेतो आपण. जर येथे आपण बघितलं तर 2 आणि 5तील फरक हा 3चा होता, 5 आणि 10चा फरक 5चा होता, 10 आणि 17तील फरक 7चा होता, हा पुढचा फरक 9चा होता. आणि म्हणून येणारा पुढचा अंक 3, 5, 7, 9, पुढची विषम संख्या असणारे 11. थोडक्यात उत्तर येणारे 26 अधिक 11. पुढची जी संख्या असणार आहे ती असणारे 37, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 11वा प्रश्न. बघा, पुढील प्रश्न मालिकेत चुकीचे पद ओळखा. मालिका तुम्हाला दिलेली आहे. या मालिकेत एक पद जे आहे याने विसंगती दाखवलेली आहे. थोडक्यात ते चुकीचं आलेलं आहे आणि हे ओळखण्यासाठी आपल्याला मालिका अभ्यासावी लागणार आहे. बघा, येथे 85 नंतर 79 नंतर 76 70 मालिका कमी होत चालली आहे. मी यातला फरक बघतोय. जसं की 85 आणि 79 यातला फरक जो होता हा 6चा होता, वजा 6. यानंतर पुढे अंक आला होता, संख्या आली होती 76. यातील फरक जर म्हटला तर हा वजा 3चा. पुन्हा 76 नंतर जो 70 आलेला आहे यातील फरक बघितला 6चा, 6 3 6. पुढचा फरक जो होता हा वजा 3 घेतला असता उत्तर 67 यायला हवं होतं. परंतु 67 ऐवजी येथे आपल्याला उत्तर दिलेलं आहे 68. जर 67 असता तर पुढचा फरक हा वजा 6 घेतला असता, उत्तर किती आलं असतं? 61 आलं असतं, जे की येथे होतं. म्हणजेच येथे 67 ऐवजी 68 हे पद आलंय आणि या मालिकेमध्ये चुकीचं पद असणार आहे पर्याय क्रमांक 3, 68. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. 12वा प्रश्न. बघा, प्रिंटरला कीबोर्ड म्हटले, कीबोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले, तर टायपिंग कशाच्या साह्याने कराल? यापूर्वी आपण बघितले या पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. जवळजवळ खूप साऱ्या प्रश्नपत्रिका 2024च्या आता जर बघितल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तर या पद्धतीचा प्रश्न विचारला गेला होता. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे काय, तर प्रश्नाचं खरं उत्तर. आपण टायपिंग कशाच्या आधारे करतो मित्रांनो, तर टायपिंगसाठी आवश्यक असणारी बाब कोणती, तर आपल्याला काय लागतो? कीबोर्ड लागतो. कीबोर्ड हे याचं खरं उत्तर. आणि स्टेप दुसरी काय, स्टेप दुसरी म्हणजे आपल्याला उत्तराची स्टेप आहे, कीबोर्डला काय म्हटले आहे. कीबोर्डला काय म्हटले आहे, तर बघा कीबोर्डला माऊस म्हटले आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे येणार आहे ते काय असणार आहे मित्रांनो? माऊस येणार आहे, पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहे. 2 झाडातील अंतर जे आहे हे 4 मीटर असेल तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती? अतिशय सुंदर प्रश्न आहे. बघा, खांबांचा प्रश्न यापूर्वीही विचारला गेलेला आहे. या पद्धतीचा प्रश्न यापूर्वी प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेला आहे. बघा, याचं सोल्युशन घेत असताना पहिलं झाड, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं झाड, 6वं झाड,
7वं, 8वं आणि 9 ही जर 9 झाडं असतील तर पहिलं आणि 9वं झाड जे आहे यांच्यात अंतर किती येणार आहे हे बघायचंय. प्रत्येक झाडातील अंतर 4 मीटरचं होतं. किती मीटरचं होतं? 4 मीटरचं होतं. या पद्धतीने जर आपण बघितलं तर येथे किती भाग होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 भाग होतात. असे 8 भाग आणि प्रत्येक भाग हा 4 मीटरचा आहे. म्हणून येथे 8 गुणिले 4 घेतला असता 8 चोक 32 मीटर एवढं अंतर पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये असणार आहे. बघा तोंडी प्रश्न सोडवता येतो. पहिलं आणि 9वं झाड, एकूण झाड 9 म्हणून भाग किती? 8. एक भाग 4 मीटरचा, 8 चोक 32 मीटर हे असणार याचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर तोंडी सोडवता येणार आहे आपल्याला. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 14वा प्रश्न काय आहे? 1 मे 2016 रोजी रविवार आहे तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार येईल? सुंदर प्रश्न. बघाल 1 मे 2016 रोजी कोणता वार आहे मित्रांनो? रविवार आहे. तर आपल्याला विचारलंय 15 ऑगस्ट. बघा 1 मे ते 1 जून, त्यानंतर 1 जुलै, यानंतर 1 ऑगस्ट असं म्हणतोय मी, आणि यानंतर येतोय आपला हा 15 ऑगस्ट. आपण बघितलं होतं की मे महिना जो आहे हा मे महिना 31 दिवसांचा असतो. 31 दिवसानंतर जो 1 तारखेचा वार असतो हा 3 दिवस पुढे जातो. किती दिवस पुढे जातो? 3 दिवस. म्हणून 1 मे पासून 1 जून पर्यंत 1 मेला जर रविवार होता तर 1 जूनला येणारा वार जो असणार आहे हा 3 दिवसांनी पुढे जाणार आहे. बघा मी इथे वार लिहित नाही, मी फक्त जादाचे दिवस लिहितोय. 3 दिवस जादा. जून महिना 30 दिवसांचा, यामध्ये वार 2 दिवसांनी पुढे जातो. पुन्हा जुलै महिना जो आहे हा 31 दिवसांचा, म्हणून 3 दिवस पुढे जाणार आहेत. जादाचे दिवस मी लिहिले. आता ऑगस्ट महिना जो आहे 1 ऑगस्ट रोजी या 3 दिवसांनुसार, या एक्स्ट्रा दिवसांनुसार वार बदलणार आहे. पुढे अजून किती दिवस झालेत तर बघा 1 ऑगस्ट ते 15 दिवसात, 15 ऑगस्ट पर्यंत एकूण 14 दिवस येतात. मी टोटल दिवस केलेत 14 अधिक 3 अधिक 2 अधिक 3, 14 आणि 3 17 आणि 2 19, 19 आणि 3 22 दिवस आलेले आहेत. त्या 22ला जर 7 ने भाग दिला तर 7 त्रिक 21, एक दिवस जो होता हा जादाचा आला आहे. याचाच अर्थ 1 मे नंतर, 1 मेला जर रविवार होता तर 15 ऑगस्टला 1 दिवस जादा, म्हणजेच रविवार नंतर येणारा वार कुठला असणार आहे? सोमवार असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बघा यासाठी एक सोपी ट्रिक पण होती. 1 मेला आपल्याला माहितीये की 1 मेला काय असतो मित्रांनो? महाराष्ट्र दिन असतो. आणि 15 ऑगस्टला काय असतो तर स्वातंत्र्य दिन असतो. बघा ही ट्रिक अशी आहे, जर 1 मेला कोणताही वार असेल, थोडक्यात येथे दिलेला होता आपल्याला रविवार, तर स्वातंत्र्य दिनी, त्याच वर्षी स्वातंत्र्य दिनी वार फक्त एका दिवसाने पुढे जातो. थोडक्यात जर येथे 1 मेला रविवार दिलेला होता तर स्वातंत्र्य दिनी काय असणार आहे? सोमवार असणार आहे. ही होती याची ट्रिक. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2.5 लाख असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल? मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा लोकसंख्या संबंधी आहे. यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, पण सर्वप्रथम आपण सूत्र बघून घेऊयात. बघा सोल्युशन फॉर दिस. लोकसंख्या जी दिली आपल्याला, थोडक्यात पी दिलाय आपल्याला 2.5 लाख. यानंतर वाढीचा जो दर आहे, दर ज्याला आपण आर म्हणतो, तो दिलाय 8%. आणि किती वर्षानंतर विचारलंय तर n वर्षानंतर, म्हणजेच येथे दिलेलं आपल्याला 2 वर्षानंतर, कारण 2010 नंतर 11 आणि 12 म्हटलं तर 2 वर्ष येणार आहेत. बघा लोकसंख्या किती असेल तर 2 वर्षानंतर, म्हणजेच 2012 साली असणारी लोकसंख्या जर आपल्याला काढायची असेल तर यासाठी सूत्र होतं पी गुणिले 1 अधिक आर छेद 100, त्याचा घात किती? n. किमती टाकल्या असता येथे येणार आहे हा 2,50,000 गुणिले 1 अधिक वाढीचा दर होता 8 छेद 100, आणि किती वर्ष तर 2 वर्ष. भाग देतोय मी 4 दुने 8, हा 25 चोक 100, 25 एक 25 अधिक 2 27 आलेला आहे. येथे मी घेतलाय हा 2.5 लाख गुणिले 27 छेद 25, त्याचा किती वेळा गुणाकार? 27 छेद 25 गुणिले पुन्हा येथे 2 असल्यामुळे 27 छेद 25 येणार आहे. बघा 25 ने सर्वप्रथम भाग देतोय, 25 एक 25, हा 25 एक 25, 1 2 3 4,
1 2 3 आणि 4 शून्य आलेत. पुन्हा 25 1 25, 25 चौक 100, हे पुढे 2 शून्य लावलेत मी. आणि आता मला गुणाकार घ्यायचा आहे. हा आहे तुमचा 400 गुणिले 27 जर म्हटलं तर 27 चा वर्ग किती येतो मित्रांनो? 729 येतो. आणि 729 गुणिले 400 म्हटलं तर यातील हे 2 शून्य 4 आणि आता पुन्हा पुढे गुणाकार करूयात आपण. 4 9 36, हातच्याला 3, 4 दुने 8, 8 आणि 3 11, हातच्याला 1, 4 7 28 आणि 1 29. उत्तर येणार आहे 2,91,600. ही 2 वर्षानंतरची लोकसंख्या असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न, 16वा प्रश्न. एका रकमेची दशादशे 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते. तर ती रक्कम काढा. आपल्याला रक्कम काढायची, याचा अर्थ आपल्याला मुद्दल काढायची. मित्रांनो इथे आपल्याला रास दिलेली आहे आणि यासाठी सूत्र काय होतं ते सर्वप्रथम बघून घेऊयात आपण. सूत्र जे आहे ते रास काढण्याचं सूत्र बघा. रास बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक जो दर दिला होता तो छेदस्थानी किती 100 आणि याचा जो घात येणार आहे ती येणार आहे मुदत. बघा इथे रास दिली आपल्याला 6,655 बरोबर आपल्याला शोधावयाची आहे मुद्दल जी आपण पी न दाखवत असतो गुणिले हा 1 अधिक दर दिलाय आपल्याला 10 छेदालाय हा 100 आणि मुदत जी होती ही 3 वर्षाची होती म्हणून रेस्टो किती येणार आहे इथे 3 येणार आहे. 3 हा घातस्थानी येणार आहे. बघा 6,655 बरोबर मुद्दलला मी पी म्हटलंय गुणिले येथे जर आपण बघितलं तर 10 1 10, 10 10 100, 10 गुणिले 1 10 1 10 अधिक 1 11/10. 6 काय आलाय तिसरा घात आलाय. यानंतर बघणार आहोत आपण पुढे. जर मला पी ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागणार आहे? 6,655 हा आलाय पी गुणिले 11चा तिसरा घात जर आपण घेतला तर तो येतोय 1331 आणि 10चा तिसरा घात घेतला तर तो येतोय 1000. आता पी ची किंमत काढावयाची असेल मला तर हा पी बरोबर 6,655 गुणिले हा 1331 छेद 1000. इकडे येताना मात्र 1000 छेद 1331 होणार आहे. बघा 1331 ना याला भाग दिला असता 1331 1331 गुणिले 5 घेतला असता उत्तर येणार आहे 6,655 आणि म्हणून मुद्दल जी आहे ती येणार आहे 1000 गुणिले 5 5,000 रुपये ही असणार आहे ती रक्कम. पर्याय क्रमांक सी मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल सुंदर प्रश्न आहे. 0.777 पुढे टिंब बघा अर्थ काय होतो किंवा अशा पूर्णांकाला काय म्हटलं जातं ते बघून घेऊयात आपण. 0.777 आणि पुढे हा जो अपूर्णांक आहे याला म्हटलं जातं अखंडित अपूर्णांक. हा अखंडित आहे आणि विशेष म्हणजे काय तर यात एकच अंक जो आहे हा सारखा पुन्हा याची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून असा अपूर्णांक जो असतो याला म्हटलं जातं आवर्ती दशांश अपूर्णांक. काय म्हटलं जातं? आवर्ती दशांश अपूर्णांक. आणि याला लिहिताना आपण 0.7 याच्या डोक्यावर टिंब किंवा रेषा या पद्धतीने याला लिहिता येतं. असा आवर्ती दशांश अपूर्णांक जर आपल्याला व्यवहार्य पूर्णांकात थोडक्यात पी छेद क्यू या रूपात लिहायचं असेल तर काय केलं जातं तर बघा पॉइंट नंतर जो काही अपूर्णांक जी संख्या आहे किंवा जो काही अंक तुमचा रिपीट झाला ज्याची पुनरावृत्ती झाली आहे तो अंशस्थानी लिहून घ्या. मी इथे 7 लिहिलाय आणि त्याच्या छेदस्थानी तितके 9 लिहा जितक्या अंकांची पुनरावृत्ती झालेली आहे. थोडक्यात येथे 7 या एकाच अंकाची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून छेदस्थानी 9 हा अंक केवळ एक वेळा येणार आहे आणि म्हणून याचं उत्तर जे येणार आहे ते आहे 7/9. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. बघा परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय असणार आहे? परिमेय आणि अपरिमेय संख्या यांची जर बेरीज घेतली किंवा वजाबाकी घेतली तर याचं उत्तर नेहमी एक अपरिमेय संख्याच येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर 2 किलोमीटर त्याची रुंदी मात्र 400 मीटर. हे मीटर मध्ये हे किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. असं जर असेल तर लांबीचे रुंदीशी असणारे गुणोत्तर आयताकृती शेत
1.2 किलोमीटर आणि हे मात्र दिलंय 400 मीटर मध्ये. सर्वप्रथम 1.2 किलोमीटरला मी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेणार आहे. 1.2 किलोमीटर म्हणजेच येणार आहे 1200 मीटर आणि त्यानंतरच आपण याचं गुणोत्तर काढणार आहे, कारण गुणोत्तर काढताना ही जी युनिट आहेत ही समान असावीत आणि म्हणून लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर. सर्वप्रथम लांबी आणि त्यानंतर काय सांगितले आपल्याला रुंदी, यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर मला यांचा भागाकार घ्यावा लागेल. 1200/400 म्हटलं इथे मी, 2 0 2 0 4 1 4 4 त्रिक 12. गुणोत्तर आलंय तुमचं 3:1 आणि म्हणून उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक 2 3:1. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज किती असणार आहे? काय आहे प्रश्न? बघाल, आकृतीच्या साहाय्याने समजावून घेऊयात. दोन रेषा ज्या की काय आहेत, समांतर आहेत, पॅरलल आहेत, यांना एका छेदिकेनं छेदलं असता आंतरकोन कोणते? तर हा कोन आणि हा कोन काय आहे? याचा आंतरकोन आहे. आणि अशा आंतरकोनांची बेरीज किती असते? तर याचं उत्तर येणार आहे 180 डिग्री ही असणाऱ्या या आंतरकोनांची बेरीज. याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केल्या. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारचे किती फळे शिल्लक राहिले मित्रांनो? 5 फळे शिल्लक राहिली. थोडक्यात 5 सफरचंद, 5 मोसंबी आणि 5 केळी शिल्लक राहिल्या होत्या. तर वसतिगृहात किती मुले होती हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, प्रत्येक वेळेला 5 फळं जी आहेत ही प्रत्येक फळ प्रकारातील 5 फळं शिल्लक राहतात. याचा अर्थ उर्वरित फळांचं वाटप होत आहे आणि ते सुद्धा समान वाटप होत आहे. यासाठी आपल्याला लसावी मसावी या कन्सेप्टचा वापर करावा लागणार आहे. बघा, 5 फळं उरतात म्हणून वाटली जाणारी सफरचंद किती? तर 30 सफरचंदांमधून 5 सफरचंद गेली असता 25 सफरचंदांचं वाटप होणार आहे. याच पद्धतीने 55 मोसंबींमधून किती? 5 गेले असता 50 मोसंबींचं वाटप हे समसमान होणार आहे. त्यानंतर 80 केळींमधून 5 केळी जर शिल्लक राहत असतील तर 75 केळींचं वाटप व्यवस्थित म्हणजे थोडक्यात योग्य प्रमाणात होणार आहे. मला हे वाटप करायचे आणि यासाठी वसतिगृहात किती मुले होती हे जर काढावयाचं असेल तर मला या संख्यांचा काय करावं लागेल मित्रांनो? मसावी करावं लागेल. थोडक्यात अशी मोठ्यात मोठी संख्या जिनं या सर्व अंकांना भाग जाईल. मसावी काढण्याची सोपी पद्धत 25, 50 आणि 75 मी इथे लिहून घेतलाय. या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या सर्वप्रथम बघणार आहे. इथे जर बघितलं तर 25च्या पाड्यात 50 आणि 75 येतो म्हणून मी डायरेक्टली लिहितोय 25 1 25, 25 2 50, 25 3 75. पुढे इथे 1 आल्यामुळे 2 आणि 3चा विषय येत नाहीये. मसावी जो येणार आहे तो येणार आहे 25. थोडक्यात मुलांची संख्या जी असणार आहे ती असणार आहे 25. 25 मुलांमध्ये याचं वाटप समसमान केलं असता प्रत्येक प्रकारची 5 फळं शिल्लक राहतील. उत्तर आलाय पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर म्हणजे कव्हर केलेलं अंतर जे असणार आहे ताशी वेग दिला. इथे आपल्याला 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावासाठी त्याला 6 तास लागलेले आहेत. तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असेल तर किती तास लागतील? बघा, सुरुवातीला जो वेग होता तो होता 50 किलोमीटर. 50 किलोमीटर वेग असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला 6 तास लागतात. थोडक्यात एका गावापासून दुसऱ्या गावाचं अंतर जर मला काढावयाचं असेल तर एकूण अंतर जे आहे ते आहे 50 किलोमीटर ताशी प्रमाणे 6 तासांचा प्रवास जर म्हटला तर 6 पंचे 30, थोडक्यात 300 किलोमीटर एवढं अंतर असणार आहे. आता हेच अंतर पार करण्यासाठी मला वेग जो दिलाय ताशी 30 किलोमीटरचा दिलेला आहे आणि म्हणून हे अंतर पार करण्यासाठी थोडक्यात 300 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी मी जर 30 किलोमीटर पर आवर या स्पीडनं जात असेल तर भागाकार घेतला असता मला लागणारे तास जे असतील ते असणार आहेत 10 तास. याचं उत्तर येणार आहे 10 तास. पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 4, 2 व 5 एकूण संख्या किती आहेत मित्रांनो? 3 संख्या आहेत. प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला काढायला लायची. बघा, सर्वप्रथम प्रश्न समजावून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला मी याची ट्रिक पण सांगतो. सोल्युशन फॉर दिस. ही ट्रिक फक्त अंकांची संख्या 3 असेल आणि कंडिशन ही की एकदाच वापरून तयार होणाऱ्या अंकांची बेरीज सांगितली असेल, संख्यांची बेरीज सांगितली असेल तर वापरता येईल. सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम समजावून घ्या. बघा, 4, 2 आणि 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे. सर्वप्रथम मी जर 4 शतक स्थानी घेतला तर दशक स्थानी 2
आणि 5 येऊ शकतो. त्याच पद्धतीने दुसरा अंक 4, 5, 2 असाही येऊ शकेल. यानंतर सुरुवात 2 ने हा 4 आणि 5, सुरुवात 2 ने 5 किंवा 4. त्यानंतर 5 जर सर्वप्रथम असेल तर यानंतर 2 आणि 4 किंवा 5 जर असेल तर हा 4 आणि 2. सो थोडक्यात या 3 अंकांपासून एक एकदा वापरून तयार होणाऱ्या संख्या किती असतील तर एकूण संख्या असणार आहेत तुमच्या 6. आणि आता यांची बेरीज किती येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, 5 अधिक 2 7, 7 अधिक 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 22. थोडक्यात एकक स्थानी किती आलाय मित्रांनो? 2 आलाय. जर माझं लक्ष पर्यायाकडे असेल तर पर्यायात येथे 1, येथे सुद्धा 1, येथे सुद्धा 1, केवळ एका पर्यायात 2 उत्तर दिलेलं होतं आणि म्हणून एकक स्थानी 2 असणारा एक पर्याय, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. मी येथे सगळी पूर्ण बेरीज अंकांची घेणार नाहीये. जर कदाचित येथे 2 आणि येथे 2 असतात तर मी या सर्व संख्यांची बेरीज घेतली असती. बघा ट्रिक कोणती? जर या पद्धतीनं इकडे 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 आणि इकडे चारही पर्यायांच्या एकक स्थानी वेगवेगळे अंक असतील तर मी काय करतोय? बघा येथे जर बघितलं आपण तर 4 हा 2 वेळा आलेला आहे. 2 हा अंक सुद्धा एकक स्थानी 2 वेळा आलाय आणि 5 अंक सुद्धा किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. आणि म्हणून मी याची ट्रिक सांगतो तुम्हाला. ही जी 3 अंक होती यांची मी बेरीज घेतोय. जसं की 5 आणि 2 7, 7 आणि 4 किती आलाय? 11. मी त्याची दुप्पट घेतली. 11 दुने 22 एकक स्थानी 2 अंक असणारे पर्याय. येथे एकक स्थानी 2 होता म्हणून उत्तर असणार आहे बी. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न आहे 5/8 मध्ये किती वेळा 5/8 मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. समीकरण मांडणी करता आली पाहिजे. अतिशय सोपी बाब आहे. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा? मी ते मानून घेतलंय x वेळा. गुणिले किती येणार आहे? हा x येणार आहे. उत्तर किती येणार आहे मित्रांनो? 5 येणार आहे. थोडक्यात हा 5/8 अधिक 5 गुणिले x म्हटलं असता 5x/8 आलाय. बरोबर 5 येत आहे. छेद समान वरच्यांची बेरीज ही आली आहे 5 अधिक 5x. छेदस्थानी आलाय तुमचा 8. बरोबर हा 5. यानंतर 8 इकडे घेतला असता हा 5 अधिक 5x बरोबर 8 इकडे किती आलाय तुमचा? हा 40 आलाय. यानंतर हा 5 इकडे घेतला. 5x ची किंमत आली आहे 40 वजा 5 उत्तर आलंय 35. आणि या x ची किंमत करण्यासाठी या 35 ला मी 5 ने भाग देतोय. 5 × 7 = 35. x बरोबर किती आलंय? उत्तर 7. किती वेळा मिळवावी? 7 वेळा मिळवावी म्हणजे उत्तर किती येणार आहे? 5 येणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा सुंदर प्रश्न आहे. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज. मला 11 ते 20 दरम्यानच्या सांगितलेल्या आहेत म्हणजे 11 आणि 20 यात घेता येणार नाही. या दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास, यांचा फरक घेऊन आपल्याला काय करायचंय? यातील पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? एकूण 4 संख्या दिली आहेत आणि या 4 संख्यांवरून पुन्हा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. सर्वप्रथम आपण मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज घेऊयात. त्यानंतर त्यांचा फरक घेऊयात. 11 ते 20 दरम्यान, 11 ते 20 दरम्यान येणाऱ्या संख्या कुठल्या? तर त्या असणार आहेत 12, 13. यानंतर शेवटची संख्या असणार आहे 19. आणि म्हणून मूळ संख्या जर आपण घेतल्यात तर मूळ संख्या येतात मित्रांनो 13. त्यानंतर येतोय तुमचा 17 आणि त्यानंतर 19 येतोय. यांची बेरीज घेणार आहे. यानंतर संयुक्त संख्या ज्या असणार आहेत त्या येणार आहेत 12. त्यानंतर येतोय तुमचा 14, 15, 16. यानंतर येणार आहे तुमचा 18. बघूयात आपण बेरीज. 9 आणि 3 12 आणि 7 19. चला 1 उत्तर आलंय 49. यांची बेरीज घेतली असता 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 आणि 4 23, 23 आणि 2 25. चला 2 आलाय. हा 3, 4, 5, 6 आणि 7 75 आलाय. 75 आणि 49 मूळ संख्यांची आणि संयुक्त संख्यांची बेरीज. याचा फरक जर मला काढावायचा असेल मित्रांनो तर हा फरक येतोय 75 वजा 49. या दोघांचा फरक घेतला असता उत्तर आलंय किती? 26. आता 26 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? तर 26 ही एक समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग जाणार आहे. याचबरोबर 26 ला 13 ने भाग जाणार आहे आणि म्हणून अ आणि ड ने भाग जाईल म्हणून उत्तर येत आहे पर्याय क्रमांक डी. यासाठी तुम्ही 12 ते 19 ची बेरीज आपल्या क्रमवार संख्यांच्या फॉर्म्युल्यानं सुद्धा काढू शकता आणि त्यातून मूळ संख्यांची बेरीज जर तुम्ही वजा केली तर तुम्हाला संयुक्त संख्यांची बेरीज मिळेल आणि त्यानंतर यांची वजाबाकी घेऊन देखील तुम्ही हे उत्तर काढू शकता. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. प्रश्न अतिशय सुंदर आहे.
3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या ती येते 997. त्यानंतर 2 अंकी लहानात लहान, 2 अंकी लहानात लहान, ती देखील कुठली हवी आपल्याला? मूळ संख्याच हवी आहे. किती आली मित्रांनो? ती 11 आलेली आहे. यांच्या बेरजेत या दोघांची बेरीज घ्यायची आहे मला. बघा यांची बेरीज घेतो मी. 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, चला 1. उत्तर किती आलंय तुमचं? 1008. आता या बेरजेत कोणती संख्या मिळवावी जेणेकरून आपल्याला काय मिळेल? 32चा वर्ग मिळेल. 32चा वर्ग काढून घेऊयात आपण. हा 32चा वर्ग म्हणजेच काय येणार आहे मित्रांनो? 32 गुणिले 32. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 0 3 दुने 6, 3 त्रिक 9, आलाय 4, 6 6 12, चला 1 1024. 1008 मध्ये काय मिळवले असता उत्तर 1024 येईल. यासाठी मला यांचा फरक घ्यावा लागणार आहे आणि तो फरक किती येतोय? तर 1024 वजा 1008. या 4 8 गेलाय, सॉरी 14 8 गेला, किती आलाय तुमचा? 6. चला 1 2 1 1 आणि 10 0. उत्तर येणार आहे 16. ही संख्या जर आपण मिळवली तर काय मिळणार आहे आपल्याला? 32 ची वर्ग संख्या मिळणार आहे. पण प्रश्नामध्ये जर बघितलं तुम्ही तर यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग? उत्तर 16 आलेलं नाहीये. 16 हा कशाचा वर्ग आहे? तर 16 वर्ग आहे 4चा आणि म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये, क्रमागत सम आणि विषम मूळ संख्या, आपल्याला माहिती आहे की मूळ संख्यांमध्ये एकमेव समसंख्या आहे, ती म्हणजे कोणती? 2. आणि त्यानंतर क्रमाने येणारी विषम मूळ संख्या म्हटली तर ती येते 3. या मूळ संख्यांच्या घनांमध्ये पुढील पैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल? पुढची पूर्ण घनसंख्या मिळेल. बघा यासाठी घेतोय मी हा 2चा घन जी की एक सममूळ संख्या आहे अधिक 3चा घन जी की एक विषम मूळ संख्या आहे. 2चा घन 8 अधिक 3चा घन 27 यांची बेरीज घेतली असता उत्तर येत आहे 35. आता 35 नंतर येणारी 2 अंकी पूर्ण घनसंख्या कोणती असेल? तर 4चा वर्ग किती येतोय मित्रांनो? 64 येतोय. म्हणजे यानंतर येणारी पुढची घनसंख्या जी असणार आहे ती असणार आहे 64. थोडक्यात 35 मध्ये काय मिळवले असता 64 मिळेल? यासाठी मला 64 मधून 35 वजा करावा लागणार आहे. 14 तून 5 गेले 9, चला 1, 7 तून 4 गेले 2, आपल्याला 29 ही संख्या जर 35 मध्ये मिळवली तर पुढची पूर्ण घनसंख्या मिळते. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. 30 सेकंदांचे 4 मिनिटांचे असणारे गुणोत्तर. गुणोत्तर घेताना आपल्याला युनिट जे आहेत हे समान असावेत. इथे सेकंद, इथे मिनिट आहे आणि म्हणून सर्वप्रथम 4 मिनिट बरोबर किती सेकंद येणार आहेत? तर 60 गुणिले 4 घेतला असता उत्तर येत आहे 240. आणि आता 30 सेकंदांचे 4 मिनिटांची 30 सेकंद, 30 येणारे अंशस्थानी, हा 240 येणारे छेदस्थानी. 0 0 3 1 3 3 3 8 24. उत्तर आलंय 1:8. क्रम अतिशय महत्वाचा मित्रांनो. 1:8 हा पर्याय दिलाय पर्याय क्रमांक सी मध्ये. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 29वा. एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन 108 डिग्री आहे तर त्या कोनाचे माप किती? बघाल कोटीकोन म्हणजे काय मित्रांनो? ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 डिग्री असते त्यांना म्हणतो कोटीकोन. आणि पूरक कोन म्हणजे काय? ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते त्याला म्हणतो आपण पूरक कोन. बघाल इथे तो जो कोन आपल्याला शोधावयाचा आहे तो कोन मी x डिग्री मानून घेतोय. बघा जो कोन आपल्याला शोधावयाचा आहे तो कोन जर मी किती मानून घेतलाय? x डिग्री मानलाय तर त्याचा कोटीकोन किती येईल? तर त्याचा कोटीकोन येणार आहे बघा या x डिग्रीचा कोटीकोन जो येणार आहे तो असणार आहे 90 डिग्रीतून हा x डिग्री मी वजा करणार आहे. राईट. आता या कोटीकोनाचा पूरक कोन किती आहे? 108 डिग्री आहे. या कोटीकोनाचा पूरक कोन जर 108 डिग्री असेल तर याची आणि याची बेरीज किती येणार आहे मित्रांनो? 180 डिग्री येणार आहे. आणि म्हणून समीकरण काय तयार होणार आहे? तर 90 डिग्री वजा हा x डिग्री, याचा पूरक कोन 108 डिग्री होता. या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज यायला हवी 180 डिग्री. आता यांची बेरीज घेतल्यानंतर हा 90 आणि 108 जर म्हटलो आपण तर किती येतोय? तो 198 येतोय. वजा हा x डिग्री म्हणतोय आपण, हा आलाय तुमचा 180 डिग्री.
वजा x ला इकडे घेतला असता तो अधिक होणार आहे. 180 जर इकडे आला तर या 198 वजा 180 घेतला असता उत्तर x ची किंमत येते 18 डिग्री, जे की दिलाय पर्याय क्रमांक बी मध्ये. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतलंय. दुधाचा जो भाव होता हा होता 47 रुपये प्रति लिटर. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिलं असेल? सर्वप्रथम एकूण किती दूध घेतलंय हे आपल्याला काढावं लागणार आहे. किती दिवस दूध घेतलंय हे काढावं लागणार आहे. बघूयात आपण. तारीख होती 26 जानेवारी. बघा 26 जानेवारी रोजी सुरुवात झालेली आहे. 2016 हे साल होतं. त्यानंतर फेब्रुवारीचा पूर्ण महिना 2016चा. यानंतर 21 मार्च पर्यंत दूध घेतलं गेलंय. याचा अर्थ जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. 6 दिवस झालेत जानेवारी महिन्यातले. 2016 हे साल लीप वर्ष आहे. 16 मुळे आपल्याला लक्षात येतं की लीप वर्ष आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील एकूण 29 दिवस असणार आहेत. आणि 21 मार्च म्हणजेच 1 ते 21 मध्ये एकूण दिवस होत आहेत 21. यांची बेरीज जर आपण घेतली तर टोटल दिवस होत आहेत 56 दिवस. जवळजवळ 1.5 लिटर दूध घेतलं गेलेलं आहे. आता 1.5 लिटर प्रमाणे एकूण किती लिटर दूध घेतलं गेलं असेल तर या 56 दिवसाला मी 1.5 ने म्हणजेच 1.5 न गुणतोय. 1590 हच्च्याला 9, 15 75 आणि 9 84 आलेला आहे. इथे हा पॉइंट दिलेला आहे मी. थोडक्यात 84 लिटर इतकं दूध श्यामरावांनी रामरावांकडून घेतलंय. आता किती रुपये द्यावे लागतील यासाठी या 84 ला मला या प्रति 47 लिटरनं 47 रुपयानं गुणावं लागणार आहे. जसं की 7 चोक 28, हच्च्याला 2, 7 8 56 आणि 2 58. हा शून्य आलाय. 4 चोक 16, हच्च्याला 1, 4 8 32 आणि 1 33. हालाय तुमचा 8, 8 आणि 6 14, हच्च्याला 1, हालाय 9 3. एकूण 3948 रुपये एवढं बिल होणार आहे. पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल? मित्रांनो हा प्रश्न जवळजवळ आतापर्यंत 2-3 वेळा विचारलाय 2024 सालीच. बघाल सेम प्रश्न विचारला गेलेला आहे. मिनी बसच्या चाकाचा व्यास किती आहे? 0.7 मीटर. व्यास जो की दाखवत असतो आपण डी न तो आहे 0.7 मीटर. बघा व्यास दिलेला आहे. बसचे चाक किती फेऱ्या मारता आहे? 5000 फेऱ्या. बसच्या चाकाचा फेरा. हे बसचं जर आपण चाक पकडलं ठीक आहे तर याचा फेरा जर सुरुवात येथून होत असेल तर हे कम्प्लीट गोल सर्कल जेव्हा फिरेल तेव्हा वर्तुळाच्या परिघा इतकं अंतर एका फेऱ्यात कम्प्लीट होणार आहे. असे किती फेरे? 5000 फेरे. म्हणून मला या बसच्या चाकाचा काय काढावा लागणार आहे? परीघ काढावा लागणार आहे. म्हणून बसच्या चाकाचा परीघ बरोबर परीघाचं सूत्र होतं पाय आणि किती? हा डी. पायची किंमत येते 22/7 गुणिले हा येतोय 0.7. 7ने याला भाग दिला असता उत्तर येते 0.1. 22 1 22 उत्तर आलंय 2.2 मीटर. थोडक्यात चाकाचा जो व्यास होता हा किती आलाय तुमचा? 0.7 असताना परीघ जो आलाय तो किती आलाय? 2.2 मीटर. असे किती फेरे? 5000 फेरे. म्हणून एकूण अंतर जर काढायचं असेल मला तर अंतर बरोबर हे 5000 गुणिले प्रति फेरा 2.2 मीटरचा जर घेतला असता 0.00. 22 न मी पहिल्यांदा गुणतोय. 22 पंचे 10 110. त्यानंतर 1 पॉईंट मी इथे सोडतोय. उत्तर आलंय तुमचं 11000 मीटर. परंतु आपल्याला जे उत्तर दिलंय ते किलोमीटर मध्ये दिलंय आणि म्हणून 11000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. म्हणून याला 1000 न भाग दिला असता उत्तर येणार आहे 11 किलोमीटर. पर्याय क्रमांक डी. प्रश्न हाच सेम समान प्रश्न सारखा विचारला जातोय. मुंबईच्या दृष्टीने पुण्याच्या दृष्टीने हे प्रश्न अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल एका घनाची बाजू 2 मीटर आहे. घन त्याची बाजू किती आहे? 2 मीटर आहे. ती 4 मीटर केल्यास थोडक्यात घनाची बाजू जी होती ती किती वाढवली आहे मित्रांनो? आपण दुपटीने वाढवलेली आहे. तर घनाचे घनफळ किती पटीने वाढेल? अतिशय सुंदर प्रश्न आहे. बघा घनाचे घनफळ जे आहे घनाचे घनफळ जे आहे हे काढण्याचं सूत्र काय होतं? बाजूचा घन. बाजूचा घन. आता बाजू जर 2 पट झालेली आहे. बाजू किती झालेली आहे? त्याची दुप्पट झाली आहे. तर घनफळ जे असणार आहे ते त्याचा कितवा घात असणार आहे? 3रा घात असणार आहे. थोडक्यात 2चा 3रा घात 8. म्हणून जर बाजू दुप्पट असेल तर घनफळ किती होणार आहे?
8 पट होणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं आपण तर ते येत आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या जर 71 असेल तर मुलांची संख्या किती? मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येनुसार दिलेली आहे आणि म्हणून मी इथे मानून घेतोय की मुलींची संख्या जी असणार आहे ती मानतोय मी x आणि म्हणून मुलांची संख्या किती असेल तर मुलांची संख्या होती मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, हिची दुप्पट 2x. कितीने कमी? 10ने कमी, म्हणून किती घेतलाय मी हा -10 घेतलाय. आता या दोघांची बेरीज जर घेतली तर विद्यार्थी संख्या किती होती? 71 होती. म्हणून समीकरण तयार होत आहे x अधिक 2x वजा 10 बरोबर 71. x अधिक 2x आलाय 3x वजा 10 बरोबर 71. 3x ची किंमत येते वजा 10 इकडे घेतला असता हा येणार आहे 81. x ची किंमत 81/3 घेतली असता x ची किंमत मिळते मला 27. मला मुलींची संख्या मिळालेली आहे 27. पण मला विचारलेला प्रश्न मात्र काय आहे? मुलांच्या संख्येचा आहे आणि म्हणून ही किंमत येथे टाकली असता बघाल 2 गुणिले 27 वजा किती घ्यावा लागणार आहे? हा 10. 27 दुने 54 वजा 10 जर घेतला तर उत्तर येणार आहे 44. मुलांची संख्या जी असणार आहे ती असणार आहे 44. पर्याय क्रमांक 1 हे असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, अक्षर मालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्येच्या दुप्पट आहे? सुंदर प्रश्न अतिशय. बघा, अक्षर मालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक हा वर्ग संख्येच्या दुप्पट आहे? सर्वप्रथम आपण यांचे अनुक्रम नंबर जर लक्षात घेतले तर बघा, डी चा अनुक्रम जो नंबर होता किती होता? 4 होता. एच चा किती होता मित्रांनो? 8 होता. पी चा बघितला तर किती येतोय? 16 आणि एल चा किती येतोय? 12. आता हे जे अनुक्रमांक आहे हे एका वर्ग संख्येच्या दुप्पट असले पाहिजेत. जर याची निमपट घेतली, 4ची निमपट घेतली तर ती किती येते? 2 आणि 2 ही वर्ग संख्या नाहीये. 8 जर घेतला तर 8ची निमपट किती येते मित्रांनो? 4 आणि 4 जी आहे ही मात्र 2चा वर्ग येते. थोडक्यात याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. येथे जर आपण बघितलं तर याची निमपट 8 येते, 8 देखील वर्ग संख्या नाही. 12ची निमपट 6 येते, ही देखील वर्ग संख्या नाही. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडावयाचा आहे. हा परस्पर संबंधांचा प्रश्न आहे, अक्षरांशी संबंधित प्रश्न आहे. आपल्याला पहिल्यांदा पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे ते बघावं लागेल. बघा, येथे हा क्यू आणि आर जर बघितला मी, हा क्यू आणि आर, येथे हा क्यू होता आणि हा आर होता. लगतच्या संख्यात क्यू नंतर येणारा हा आर. थोडक्यात हा संबंध जो आहे हा पुढे जाणार आहे, शून्याचा गॅप म्हणून मी 0 म्हणतोय. यानंतर मात्र आय आणि एच कडे गेलो मी तर हा आय आणि एच हा आर नंतर एस मालिकेत पुढे जातोय, सॉरी क्यू नंतर आर मालिकेत पुढे जातोय. येथे मात्र आय नंतर एच मागे जातोय म्हणून मी हा फरक -0 ने दाखवतोय. पुन्हा डब्ल्यू नंतर एक्स पुढे गेलोय म्हणून हा +0 आणि जी नंतर एफ, जी च्या मागे एफ म्हणून हा -0. या हिशोबाने जर आपण गेलो तर एक्स ची सुरुवात जी असणार आहे ती पुढची असणार आहे. एक्सच्या पुढे येणारा अंक काय असणार आहे, सॉरी अक्षर काय असणार आहे तुमचं? वाय असणार आहे. वाय कुठे आहे तर 3 ठिकाणी वाय दिलाय. यानंतर पीच्या मात्र मागे काय येतोय तुमचा ओ. वाय आणि ओ असणारा पर्याय कुठे आहे तर इथे आहे आणि इथेही आहे. यासाठी पुन्हा पुढे आरच्या पुढचं अक्षर काय येतंय? एस. वाय ओ एस असणारा पर्याय हा डी मध्ये होता म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? आकृत्यांची प्रश्न आली की काही आकृत्या ज्या आहेत यांची आपल्याला प्रॅक्टिसच झाली पाहिजे. इथे वेळच्या वेळी आकृत्या मोजायच्या असतील तर यासाठी पुन्हा एबीसीडी प्रमाणे शिरोबिंदूंवर अक्षर लिहून त्यानंतर त्रिकोण मोजायला गेलो तर हा वेळ पुरणार नाहीये आपल्याला. तरी बघूयात आपण इथे. हा चौकोन होता. सर्वप्रथम मी या चौकोनाचा विचार करतो. या चौकोनात जर म्हटलं आपण तर हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 एकूण 4 त्रिकोण. त्यानंतर बघा मित्रांनो हा जो आहे हा 5वा त्रिकोण. त्यानंतर हा येतोय तुमचा 6वा त्रिकोण. यानंतर हा जो आहे तुमचा हा झाला 7वा आणि सेम खालचा 8वा आलेला आहे. हा एकूण 8 त्रिकोण या चौकोनात झालेले आहेत. यानंतर हा 9, हा 10, हा 11 आणि हा 12. सो या दिलेल्या मालिकेमध्ये एकूण 12 त्रिकोण आहेत. उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी.
यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 37वा. मनीष आणि सुनीत यांच्या वयाचा लसावी 60 असून, दोन मित्र आहेत, यांच्या वयाचा लसावी किती 60 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे ते किती आहे 5/6 आहे. तर दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? थोडक्यात आपल्याला इथे दोघांचं वय काढावं लागणार आहे. दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आणि लसावी दिलेला आहे. सूत्र आहे यासाठी बघाल, लसावी छेद मसावी जर आपण घेतला तर आपल्याला गुणोत्तराचा काय मिळतो? गुणाकार मिळतो. गुणोत्तराचा गुणाकार. आणि आता यानुसार सर्वप्रथम मी मसावी काढणार आहे. लसावी आपल्याला दिलेला होता तो होता 60. मसावी जर मी x मानला तर गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तर होतं 5/6 म्हणून इथे घेतोय मी हा 5 गुणिले 6, 5 आलाय 30. सो हा 60/x बरोबर येतोय 30. आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी x ला इकडे आणि 30 ला इकडे घेतला असता 60/30 जर घेतला तर उत्तर किती आलंय? 2 आलेलं आहे. मसावी थोडक्यात किती आलाय मित्रांनो? 2 आलेला आहे. आणि जर तुम्हाला गुणोत्तर दिलं असेल आणि मसावी दिला असेल तर बघा, मनीष, सर्वप्रथम मी मनीष लिहून घेतोय. मनीषचं जे वय असणार आहे गुणोत्तरानुसार जर आपण गेलो तर ते असणार आहे 5 गुणिले किती? मसावी. येणार आहे 5 गुणिले किती मित्रांनो? 2. 5 दुने किती येत आहे? 10. याच पद्धतीनं सुनीत जो होता, या सुनीतचं वय सुद्धा किती येणार आहे? 6 गुणिले 2. 6 दुने किती आलाय? 12. आणि आता दोघांची बेरीज 10 अधिक 12 जर आपण घेतलं तर उत्तर किती येणार आहे? 22 येणार आहे. या दोघांच्या वयांची बेरीज असणार आहे 22 वर्षे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न बघाल, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? सकाळचे 7 वाजलेत आणि नंतर 11 वाजेपर्यंत बघाल, 7 ते 11 वाजेपर्यंत एकूण किती तास होतात? एकूण किती तास होतात मित्रांनो? 4 तास होतात. आपल्याला माहितीये की दर एका तासामध्ये घड्याळाचे काटे हे 2 वेळा काटकोन तयार करतात. किती वेळा? 2 वेळा काटकोन तयार करतात. आणि म्हणून 4 तासांमध्ये जर आपण म्हटलो तर 4 गुणिले 2 एकूण किती? 8 वेळा हे काटकोन करणार आहेत. परंतु आपण यामध्ये 9 वाजण्याची स्थिती आणि 3 वाजण्याची जी काटकोनाची स्थिती असते ही वजा करत असतो. 7 ते 11 दरम्यान 9 वाजण्याची स्थिती ही येते. म्हणून 9 वाजण्याची स्थिती जी होती मी यातनं वजा करणार आहे 9 वाजण्याची एक स्थिती. जर यातनं वजा केली मी तर 8तून ती ही एक स्थिती वजा केली तर साधारणतः किती? 7 वेळा काटकोन केला जाणार आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न बघाल, खालील आकृतीत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? सुंदर प्रश्न आहे. बघाल इथे 35, 12, 17, 42, 23, 14, 19, 43 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? बघा इथे 3 आणि 5, 1 आणि 2 आणि 17चा संबंध लावताना हा 3 गुणिले 5 होता. 3 5 15, 1 गुणिले 2 किती आलाय? 2. 15 आणि 2ची बेरीज घेतली तर 15 अधिक 2 किती आलंय? उत्तर 17 आलंय. याच पद्धतीनं हा 4 गुणिले 2 जर म्हटलो तर 4 दुने 8, हा 2 गुणिले 3 म्हटलं असता 3 दुने 6, 4 आणि 8 आणि 6ची बेरीज घेतली तर ती येते 14. हा 9 गुणिले 1 किती येणार आहे मित्रांनो? 9. आणि हा 4 गुणिले 3 म्हटलो तर 4 त्रिक किती येणार आहे? 12. अधिक 12 जर घेतला तर 12 अधिक 9 म्हटलो तर उत्तर येणार आहे याचं 21. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 40वा प्रश्न बघाल, गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती. तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? आता मी स्वतःला जर गणेश समजलं, ठीक आहे, बघा दिशा ज्ञान चाचणीमध्ये सर्वप्रथम दिशा या फिक्स असल्या पाहिजेत. ही उत्तर आणि ही पूर्व दिशा, ही पश्चिम आणि ही दक्षिण दिशा जर असेल तर आता मी जर गणेश असेल आणि माझा डावा हात, माझा लिखाणाचा हात डावा आहे, जर तो पूर्व दिशेस होता, बघा ही पूर्व दिशा, हिला जर माझा डावा हात असेल तर माझं तोंड जे असणार आहे ते कोणत्या दिशेत असणार आहे? दक्षिण दिशेला असणार आहे. बघा माझं तोंड जे आहे ते येत आहे दक्षिण दिशेला. गणेश श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून उभा होता, म्हणजेच श्री गणेशाची मूर्ती जी असणार आहे तिचं तोंड जे असणार आहे हे कोणत्या दिशेला असणार आहे मित्रांनो? ते असणार आहे उत्तर दिशेला. आणि म्हणून उत्तर येत आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण, एका फोटोमध्ये 4 मुली असून
रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. ही रीना, हिची डावी बाजू जर ही घेतली तर काय येणार आहे? रोषा. सर्वप्रथम गोंधळ करू नका, जी आपली डावी बाजू असते तीच फळ्याची डावी बाजू कन्सिडर करून या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवणार आहोत. रीनाच्या डाव्या बाजूला कोण आहे? रोषा आहे. रीना व मंजूच्या मध्ये, रीना व मंजूच्या मध्ये कोण आहे? इथे रीटा आहे. जर असं असेल, ही इकडची बाजू जर डावी होती तर ही बाजू कुठली येणार आहे मित्रांनो? उजवी येणार आहे. आणि म्हणून प्रश्न विचारलेला आहे तर फोटो अगदी उजवीकडे कोण आहे? अगदी उजवीकडे कोण आहे मित्रांनो? तर मंजू बसलेली आहे. पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, मालिका दिलेली आपल्याला आणि मालिकेमधील विसंगती ओळखायची आहे. मालिकेतील विसंगती ओळखायची जर असेल तुम्हाला, तर मी म्हटलं होतं की अंकांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी एकतर पाढे नीट पाठ पाहिजेत किंवा घनसंख्या आणि वर्गसंख्या या आपल्या पाठ असल्या पाहिजेत. हा प्रश्न जो आहे हा घनसंख्येशी संबंधित प्रश्न आहे. कसा? बघा, सर्वप्रथम मी जर दोनाचा घन घेतला, दोनाचा घन तर तो येतोय 8, वजा 3 केला असता उत्तर आलंय 5. यानंतर तीनाचा घन जर घेतला तर तो येतोय 27, जो की इथे दिलेला आहे. हा 5 इथे मिळाला होता. त्यानंतर 4चा घन घेतला मी, तो येतोय 64, वजा 3 केला असता उत्तर आलंय 61. यानंतर 5चा घन घेतला तर तो येतोय 125, वजा 3 122 उत्तर आलंय. 6चा घन 216, वजा 3 केला असता उत्तर आलंय 213. त्यानंतर 7चा घन घेतोय आपण, तो येतोय 343, वजा 3 घेतला असता उत्तर आलाय 340. आणि याच हिशेबाने जर आपण पुढे गेलो तर 8चा घन जर आपण घेतला तर तो येतोय 512, वजा 3 घेतला असता उत्तर आलाय 509. सो येथे जर बघितलं तर केवळ 27 मधून वजा 3 केलेलं दिसत नाहीये आणि म्हणून जो विसंगत घटक येणार आहे तो असणार आहे 27, पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, एका शाळेत, सुंदर प्रश्न आहे, एका शाळेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण 481 जण असतील तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा, प्रश्न अतिशय सुंदर आहे. गट जर म्हटला आपण, एक गट जर म्हटला तर त्या एका गटामध्ये 35 विद्यार्थी अधिक 2 शिक्षक येत आहेत. हा जर एक गट मानला तर एकूण व्यक्ती किती झाल्या? तर 37 व्यक्तींचा एक गट झालाय. एकूण व्यक्ती 481 होत्या. म्हणून या 481 ला जर या 37 न भाग दिला तर 37 एक 37, उरलेत 11, 111, 37 त्रिक 111 असे 13 गट असणार आहेत. या 13 गटांमध्ये प्रत्येकी 35 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असणार आहेत. आपल्याला शाळेमध्ये विद्यार्थी किती विचारलेला आहे, म्हणून शाळेतील एकूण विद्यार्थी जर मला काढावयाचे असतील तर 13 गटांमध्ये प्रत्येकी 35 विद्यार्थी जर म्हटलो तर यांचा गुणाकार घ्यावा लागेल. 13 5 65, चला 6, 33 39, 39 आणि 6 किती येणार आहे? 45. सो विद्यार्थी असणारे 455. हेच जर मला शिक्षक विचारलं असतं तर शिक्षकांची संख्या 13, प्रत्येकी गटात किती शिक्षक? 2, म्हणून 13 दुने किती असतं? उत्तर 26 असतं. मला विचारलेले आहेत विद्यार्थी, विद्यार्थी येतात 455. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, पहिल्या 2 संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. बघा, 49 आणि 36 कडे बघितलं असता मला दिसतंय की हा 49 जो होता मित्रांनो याचा संबंध 56शी जोडताना, 49 म्हणजे किती मित्रांनो? 7चा वर्ग. तर 56शी 7चा संबंध जोडताना 7 गुणिले 8, 7 8 56. थोडक्यात 7च्या पुढे येणारे क्रमगत संख्या 8, दोघांचा गुणाकार 56 आलाय. इथे 36 होता, 36 म्हणजे 6चा वर्ग, त्यामुळे पुढे 6च्या पुढे येणारी संख्या 7, 6 7 42, 36चा तो संबंध 42शी येईल. पर्याय क्रमांक 1 हे असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल, दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे किंवा अक्षर गट क्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील अक्षर किंवा अक्षर गट कोणता येईल हे ओळखून आपल्याला अचूक पर्याय निवडावयाचा आहे. मालिकेमध्ये पुढे प्रश्नचिन्ह न देता मध्यभागी म्हणजे दुसऱ्या स्थानी प्रश्नचिन्ह दिलंय. यासाठी मला पुढील मालिकेचा अभ्यास करावा लागेल. मी जर येथे बघितलं तर जी नंतर जे, हा जी आणि जे या दोघांमध्ये किती अक्षरांचा गॅप आहे? 2 अक्षरांचा. 2 अक्षर, मालिका पुढे चालली आहे म्हणून मी प्लसचं चिन्ह वापरलंय. त्याच पद्धतीनं जे आणि एम मध्ये जर बघितलं तर जे आणि एम मध्ये देखील 2 अक्षर आहेत. या पद्धतीनं एम आणि पी मध्ये जर देखील आपण बघितलं तरी एन आणि ओ ही 2 अक्षरं सोडली आहेत.
याचाच अर्थ मला जर इकडे जावयाचं असेल तर इकडे मला वजा 2 अक्षर मागे जावं लागेल. जी नंतर 2 अक्षर सोडली असता एफ आणि ई सोडला असता इथे डी येणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी प्रथम स्थानी काय येणार आहे मित्रांनो? डी येणार आहे. डी हा पर्याय येथेही होता म्हणून मला दुसरं अक्षर शोधून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी पुन्हा हा आय आणि एल मध्ये देखील 2 अक्षर, पुढे एल आणि ओ जर बघितला त्यातही 2 अक्षर आहेत, पुन्हा ओ नंतर जर आर बघितला तर त्यातही 2 अक्षर होती आणि म्हणून येथे गॅप जो आहे हा 2-2चा, म्हणून मागे गेल्यावर 2 अक्षर. आय नंतर मागे 2 अक्षर म्हटल्यावर एच आणि जी सोडला असता इथे एफ येणार आहे. ही जोडी जी असणार आहे ते असणार आहे डी एफ, पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा सुंदर प्रश्न हा देखील. 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात किती पुस्तक आहेत? 100. क्रम बघा, मराठी, गणित, हिंदी आणि इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास सर्वप्रथम मराठी, नंतर गणित, नंतर हिंदी आणि नंतर इंग्रजी असा 4 पुस्तकांचा संच. अशी एकूण पुस्तकं किती आहेत मित्रांनो? 100 पुस्तकं आहेत. ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असणार आहेत? 59व्या स्थानी 4 पुस्तकांचा संच जर म्हटलो तर सर्वप्रथम मी या 59ला 4ने भाग देतोय. बघा 4 1 4, त्यानंतर उरलाय तुमचा 1, 4 चोक 16. 16 केले असता 19 मधून 16 केला असता पुस्तकं किती उरली आहेत? 3 पुस्तकं. याचाच अर्थ या 3 पुस्तकांमध्ये पहिलं पुस्तक मराठीचं, दुसरं गणिताचं आणि तिसरं पुस्तक जे असणारे अनुक्रमे ते असणार आहे हिंदीचं. थोडक्यात 59व्या स्थानी कोणतं पुस्तक असेल तर ते असणार आहे हिंदीचं पुस्तक. पर्याय क्रमांक सी हे असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? मार्च महिना बघा मित्रांनो, मार्च महिना जो आहे हा आहे 31 दिवसांचा. मार्च महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा असतो. जर याची फोड घेतली मी तर हे 7 चोक 28, 4 आठवड्यामध्ये असणारे दिवस अधिक उरले किती? 3 दिवस. 31 दिवसांचा महिना जेव्हा असतो तेव्हा सुरुवातीचे 3 दिवस हे शेवटच्या 3 दिवसात येत असतात. येथे जर आपण बघितलं तर 3 तारखेला रविवार होता, याचाच अर्थ 2 तारखेला शनिवार असणार आहे आणि 1 तारखेला जो वार असणार आहे तो असणार आहे शुक्रवार. थोडक्यात 1, 2, 3 तारखेला येणारे जे वार आहेत हे या महिन्यात किती वेळा येणार आहेत? 5 वेळा येणार आहेत. याचाच अर्थ शुक्रवार, शनिवार, रविवार वगळता जो गुरुवार आहे हा 5 वेळा येणार नाही आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गुरुवार. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला. कामगार दिन येतो 1 मेला, तर त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती जी आहे ही कोणत्या वारी आलेली असेल? बघणार आहोत 1 मे. 1 मे रोजी कामगार दिन होता जो की सोमवारी आलेला होता मित्रांनो. मे नंतर जून महिना, 1 जून, 1 जुलै, त्यानंतर 1 ऑगस्ट, त्यानंतर 1 सप्टेंबर आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर. बघा, मे ते जून, मे मध्ये 31 दिवस आहेत म्हणून 3 दिवस जास्ताचे, जून मध्ये 20 दिवस म्हणून 2 दिवस पुढे, जुलै टू ऑगस्ट पुन्हा जुलैमध्ये 31 दिवस त्यामुळे 3 दिवस पुढे, ऑगस्ट मध्ये पुन्हा 31 दिवस म्हणून 3 दिवस, सप्टेंबर मध्ये मात्र 30 म्हणून 2 दिवस पुढे. 1 ऑक्टोबर जे 1 मेला जर सोमवार होता तर 1 ऑक्टोबर रोजी कोणता वार असेल तर एवढे दिवस पुढे गेल्यानंतर येणारा वार आपल्याला सांगितलंय 2 ऑक्टोबरला येणारा वार. कारण जी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे ती आहे 2 ऑक्टोबरला. सो हा 1 ऑक्टोबर पर्यंतचे एक्स्ट्राचे दिवस आणि हा 2 ऑक्टोबरचा अजून 1 दिवस जर म्हटलो तर यांची जर बेरीज घेतली आपण तर 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14. सो 14 दिवस वार पुढे जाणार आहे. 14 दिवस म्हटलं तर याला 7ने भाग दिला असता, 7 दुने 14, ज्यादा दिवस जे आलेले आहेत ते 0 दिवस आलेले आहेत. थोडक्यात 1 मे रोजी जर सोमवार होता तर 2 ऑक्टोबरला वार बदलणार नाहीये. 2 ऑक्टोबरला येणारा वार जो असणार आहे तो देखील सोमवारच असणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 डी. यासाठी एक सोपी ट्रिक पण होती. एका वर्षी कामगार दिन सोमवारी, राईट, त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी असणार आहे? मित्रांनो, कोणत्याही वर्षात कामगार दिन, महाराष्ट्र दिन, गांधी जयंती, लाल बहादूर
शास्त्री जयंती आणि नाताळ या दिवशी येणारा वार जो आहे हा समान वार असतो. थोडक्यात येथे कामगार दिनी जर सोमवार असेल तर या प्रत्येक दिनी सुद्धा सोमवारच असणार आहे. आणि म्हणून याचं उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक 4. हे होतं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई भरती 2024च्या पेपरचं विश्लेषण. एकूण प्रश्न होती 48. या व्यतिरिक्त उर्वरित प्रश्न जे आहेत मराठी आणि जीएसटी याचंही विश्लेषण आपल्या युट्यूब चॅनलवर थोडक्यात ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. अतिशय उत्तम पद्धतीने याचं विश्लेषण करून दिलेलं आहे. यांसारखे वेगवेगळे पेपर जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा मित्रांनो. पुन्हा भेटणार आहोत एक नवीन पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.